श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 7. कालिका देवी प्रसन्न झाल्यानंतर मच्छिंद्र उत्तर कोकणात हरेश्वर तीर्थस्थळी गेला. त्याने तेथे गदातीर्थात स्नान करून पर्वत दिश प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली. प्रदक्षिणा वाटेत त्याला शंकरपुत्र वीरभद्र मानवी रूपात भेटला. तो त्रिशूळ, डमरू आदी आयुधे धारण करून स्नान करण्यासाठी निघाला होता. मच्छिंद्राने सुद्धा नाथपंथांची भूषणे धारण केलेली होती. दोघांची भेट झाली. वीरभद्राने विचारल्यामुळे मच्छिंद्राने स्वतःचे नाव व पंथ सांगितला. शैली, शिंगी, कंथा, मुद्रा ही भूषणे, कानाला छिद्र पाडण्याचा संस्कार आदी मच्छिंद्राने सांगताच वीरभद्राने त्याची व पंथांची हेटाळणी केली व त्याच्या गुरुला मूर्ख म्हटले. वीरभद्राकडून झालेली गुरुनिंदा मच्छिंद्राला सहन झाली नाही. तो म्हणाला, तू परनिंदा का करतोस? तुझाच गुरु खोटा आहे. तुझे दर्शन झाल्यामुळे मला पुन्हा स्नान करावेसे वाटते. ते ऐकून वीरभद्र संतप्त झाला. त्याने आपले भयंकर धनुष्य ताणून त्यावर तीक्ष्ण बाण लावला. तो मच्छिंद्रावर बाण सोडणार तोच मच्छिंद्र कदाकदा हसला. बाण तसाच राहिला. वीरभद्राला मच्छिंद्र म्हणाला, कशाला सोंग आणतोस? वीराचे सोंग आणणारा बहुरूपी खरा शूर असतो का? वीरभद्रही चिडून दुरुत्तरे करू लागला व मच्छिंद्रही प्रतिशब्द बोलू लागला. त्याचा धिक्कार करू लागला. त्यांचा राग अनावर झाला तेव्हा वीरभद्राने बाण मारण्याचा निश्चय करून म्हटले, अरे जोगड्या, हा आला बघ बाण, मरणाला तयार हो. तेव्हा मच्छिंद्राने भस्माची चिमूट घेऊन आपल्या भोवती वज्रास्त्राचे कवच तयार केले. ते अभेद्य कवच झाल्यावर पुन्हा वज्रमंत्र जपून त्याने वीरभद्राने फेकलेल्या बाणावर आपला बाण सोडला. आकाशात दोन्ही अस्त्रे परस्परांवर आदळली. वीरभद्र व मच्छिंद्र परस्परावर अस्त्रामागून अस्त्रे फेकू लागले. जे अस्त्र प्रकट होईल त्या विरुद्ध अस्त्र मारण्याचा मच्छिंद्राने सपाटाच लावला. वीरभद्राने सर्वनाश करणारे कालास्त्र प्रेरित केले. तेव्हा मच्छिंद्राने मूळ मायेच्या शक्तीने प्रलय आणणारे अस्त्र निर्माण केले. त्याचा परिणाम असा झाला की कालाचाही घास करून त्या अस्त्राने पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश यांचे एकत्र मिश्रण केले. सर्व सृष्टीचा प्रलय चाललेला पाहून देव मच्छिंद्राला म्हणाले, अरे कविनारायणा, कलियुगाचा अजून कितीतरी काल जायचा आहे. तू सर्वच नाहीसे करू नकोस. ते ऐकून मच्छिंद्राने वानसिकास्त्र योजिले. तेव्हा काल व महाप्रलय यांच्या जागी नवनिर्मिती करण्याचा ब्रह्मप्रेरणा मात्र उरली आणि पुन्हा पंचमहातत्वे व्यवस्थित वेगळी झाली. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिघे व्यक्त रूप घेऊन वेगळे वेगळे तिथे आले व त्यांनी मच्छिंद्र व वीरभद्र यांचे हात परस्परांच्या हाती देऊन परस्परांशी त्यांचा परिचय व सख्य करून दिले. वीरभद्र म्हणाला, मी शिवपुत्र, देवांचा मुख्य वीर आहे. आजपर्यंत मला युद्धात हरवणारा वीर मी पाहिला नव्हता, पण मच्छिंद्राने माझे गर्वहरण केले. मच्छिंद्रा, तू सांग, तुझी कोणती इच्छा पूर्ण करू? मच्छिंद्र म्हणाला, वीरभद्रा, माझी इच्छा मानवजातीवर उपकार करण्याची आहे. त्यासाठी शाबरी विद्या मी ग्रंथरूपाने रचली आहे. त्यातील मंत्र म्हणणाऱ्यांना फळ मिळेल असे कर. वीरभद्राने ते मान्य केले. मग मच्छिंद्राने तिन्ही देवांना वंदन केले. विष्णूने त्याला वर दिला, वत्सा, संकटग्रस्त माणसाने जर माझे स्मरण केले तर मी त्यांचे रक्षण करीन. विष्णूने त्याला चक्रास्त्र दिले. मग शंकराने मच्छिंद्राने नमन केले. तेव्हा मच्छिंद्राला त्याने त्रिशूलास्त्र दिले. ब्रह्मदेव म्हणाले, जे शब्द तू वाणीने उच्चारशील ते खरे होतील. त्यानंतर इंद्राने वज्रास्त्र, कुबेराने सिद्धीचे मंत्र, वरुणाने जलास्त्र अशी अस्त्रे दिली. वरुणाच्या अस्त्राने भूमीतून आपोआप पाणी उत्पन्न होण्याचे सामर्थ्य मच्छिंद्रनाथाला प्राप्त झाले. अग्नीनेही अग्निमंत्र दिला. तसेच अश्विनी कुमारांनी मोहिनी मंत्र दिला. मग देव आपापल्या ठिकाणी जाण्यास निघाले. तेव्हा मच्छिंद्राने मनकर्णिका स्नान करण्याची इच्छा प्रकट केली. देवांनी कौतुकाने त्याला विमानातून नेण्याचे ठरवले. विष्णूने त्याला वैकुंठात नेले. तेथे तो 1 वर्षभर राहिला. तो प्रत्यही मनकर्णिके स्नान करी व विष्णूच्या नित्य संगतीत राही. 1 वर्षानंतर मच्छिंद्राला कैलासनाथ व इतर देवांनी स्वतःच्या निवासस्थानी राहण्यास नेले. अशा रीतीने देव, यक्ष, गंधर्वादींचा
पाहुणचार स्वीकारून 7 वर्षांनी निरोप घेऊन मच्छिंद्र पुन्हा पृथ्वीवर उतरला. वज्र भगवतीच्या या पश्चिम भागातील तीर्थक्षेत्री मच्छिंद्र गेला. त्याने देवीचे दर्शन घेतले. देवीभोवती 360 उष्ण पाण्याची कुंडे पाहून त्याला आश्चर्य वाटले. वसिष्ठ ऋषीच्या 12 वर्षे व 12 दिवस चाललेल्या यज्ञकाळात देवतांनी आपापल्या नावाची कुंडे निर्माण केल्याची माहिती त्याला तेथील पुजारीने दिली. मच्छिंद्रालाही देवीसाठी एक कुंड निर्माण करण्याची इच्छा झाली. त्याने एका उंच जागेवर आपास्त्र मंत्राचा जप केला. त्यामुळे भूमीतून पाणी उत्पन्न झाले. त्या कुंडात त्याने अग्निमंत्र म्हणून बाण सोडला. त्यामुळे अग्नीमुळे उष्ण पाणी निर्माण झाले. स्वतः मच्छिंद्राने त्या स्नान केले व वज्रेश्वरीला स्नान घालून तिची पूजा केली. त्यामुळे देवी प्रसन्न होऊन प्रकट झाली व तिने मच्छिंद्राला तेथे 1 महिनाभर राहण्यास सांगितले. मच्छिंद्राने तिला तिच्या नावाची हकीकत विचारली. वसिष्ठांच्या यज्ञात ऋषींनी इंद्राचा आदर राखला नसल्यामुळे चिडून सर्वांवर त्याने वज्र फेकले. त्यावेळी दशरथी रामाने भक्तिमंत्राचा जप करून दर्भरूपी बाण जेव्हा वज्रावर मारला तेव्हा मी दर्भातून प्रकट होऊन वज्र गिळले. इंद्र रामाला शरण गेल्यानंतर त्याचे वज्र रामाने परत दिले व माझी येथे स्थापना केली. त्याने मला भोगवती नदीच्या पाण्याने स्नान घातले व माझे नाव अवज्रवती ठेवले. फलश्रुती. या अध्याय पठणाने मनातील चिंता दूर होतील. पुनर्जन्मापासून सुटका होईल. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंकजाक्षा कमलापते कमलपत्राशा अगुणरूपा गुणसर्वेशा महादशा रघुत्तमा. हे कमळ मित्र कुळभूषणा रावानंतका रघुनंदना. पुढे बोलवी ग्रंथरचना जेणे श्रोतया सुख वाटे. मागीले अध्यायी कथा सूरस काळिका देवी मच्छिंद्रास प्रसन्न होऊनी वरदानास साबरी विद्या आतुली. तेथुनी आला हरेश्वरासी गदातीर्थ स्थान उद्देशी. स्नान करुनी पर्वतासी प्रदक्षिणा आरंभिली. सवेची येता मच्छिंद्रनाथ तो वीरभद्र पातला स्नानात येथा. मानव वेशी जोगी कृत्य त्रिशूळ डमरू धनुष्यादी. शैली शिंगी नाद अद्भुत नाद नोहे तो आगम व्यक्त. साधक हिताचा स्वार्थ अर्थ परिणाम सुचवी. अहोस्ती शिंगी नोहे देवता साधक जनांची काम दुहिता. पूर्ण करावया परिणाम अर्था बोध रवी प्रवेशती. रजतम सत्व तृतीय गुण महामारक अति कठीण. ते त्रिवर्ग करीती खडतरपण ऐक्य केला त्रिशूळ तो. यापरी आगमनी गम बीजे सार व्यक्त तेजह पुंजे. तयाची पंथिका दावी करा भोंजे विशाळ डमरू विराचला. सगुण कथा सप्त धातू गुणी भरला गुणातीतू. नव रस रसात झाला व्यक्तू हरिगुणींची भक्तू होईना का. काम क्रोध षड गुण विकार सत्व स्थाचे शत्रू अनिवार. तया जिंकिता विवेक फार शरगांडीव विराजले. आहे शर नोहे ते जानयुक्ती काम क्रोधाते देत मुक्ती. गांडवी नोहे ते विषय भक्ती ज्ञानशरी विराजले. अगाशरण म्हणू ते ज्ञान दिवटी अज्ञान तमीचे द्वंद्व निवटी. अलक्ष संधान पूर्णकोटी भेदाभेद सर्वर्था. ऐसा महाराज प्रतापरुद्र द्वंद्वलेश नसे मनी वीरभद्र. अज्ञान तमीचा महाचंद्र मच्छिंद्राते भेटला. मच्छिंद्र करुणी येतसे स्नान वीरभद्र येतसे स्नाना लागून. तो मार्गी मच्छिंद्राते पाहून उभा केला हटकोनी. करुणी उभे नमना नमन म्हणे स्वामी तुम्ही कोण. येरू म्हणे मच्छिंद्र अभिधान निज देहा मिरवत असे. येरू म्हणे कवनपंथी अभ्यास मिरवितसा जगाप्रती. मच्छिंद्र म्हणे जोगी ये नीती नाथपंथी मिरवतो. येरू म्हणे कोण दर्शन मच्छिंद्र म्हणे जोगी महिमान. शैली कंता मुद्राभूषण निज अंगी मिरवित असे. वीरभद्र म्हणे मुद्रासान न घालिता फाडिले कान. येरू म्हणे गुरु प्रसादे करुण मंथनी निर्मिला हा एक. वीरभद्र म्हणे काय पाखंड व्यर्थसी उगवले वाढवूनी बंड. जगामासी मिरविता काळे तोंड योगायोग्य दिसेना. तरी आता योग द्रुमा मुद्रा सोडी या नसती उत्तमा. नाही तरी शिक्षा पावसी नेमा ठाई ठाई महाराजा. अगा तव गुरु ऐसा कोण
वेदविधीच्या प्राज्ञे करून पूर्ण आगळीक पंथ निर्मून जगा माझी मिरवतो. अगा स्वबुद्धी तर्क करून भलतेची मत करी स्थापन. तो प्राज्ञिक नवे मूर्खाहून शतमूर्ख महनावा. ऐसी ऐकता भद्र गोष्टी मच्छिंद्र संतप्त झाला पोटी. म्हणे मशका खोटी वल्गना करीसी अपार. अरे शतमूर्खाहुनी मूर्ख म्हणून बोलसे दुःखदायक. अपर आत्मा शोभहुनी पातक भार वाहिला निजमोळी. अरे आत्मा शोभता पराचा पाप भार होता ब्रह्मांडीचा. तस्मात तव गुरु कैचा तुझ्या गुरु विलोकी. अरे नष्टा दुर्जना अधमा तव दर्शने स्नान करणे आम्हा. आता उगाची जाय आपुल्या कामा शिक्षा पावसील मम हस्ते. ऐशा परी मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकता वीरभद्राचे शोभले मन. म्हणे भ्रष्टा तुझा प्राण आताच घेईन ये काळी. मग करी कवळूनी सायकासन सत्वर रगडूनी लावेला गुण. निर्वाण अर्धचंद्र बाण तुनी रातून काढेला. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ म्हणे पतित झालासी उन्मत. अरे उद्धटा आपले अहित जना माझी मिरवीसी. अरे सायकासन सिद्ध करून सोंग दावीसी मज लागून. अपरी हे बरवे नाहोय मरण ये काळी पावसी. अरे ऐसे सोंग मजकारण कित्येक झाले अवलोकून. बहुरूप्याचे खडतरपण शूरत्व रणी मिरवेना. की अंजाकटीचे लंबस्तन परी नातुडे त्यात दुग्धपान. तेवी तू दाखवीसी हावभाव करून. अपरी शनेक शीन होसील की. वीरभद्र म्हणे मूर्खा ऐक तू ते दावीन यमलोक. तव आयुष्य सरले सकळीक म्हणून येथे आलासी. तरी मी तू ते काळयक्ष प्रकट झालो आहे प्रत्यक्ष. तरी तव गुरु प्रताप दक्ष कैसा आहे पाहू दे. मच्छिंद्र म्हणे मशकासाठी मेरू मिरविली काय नंगाची कोटी. की महाशिराब्दी घेऊनी नरोटी भीक मागेल पोटाते. मूर्खा एकवचनार्थ मम गुरुचा मौळी वरद हस्त. तेने होतसे शरणागत मानव दानव देवादी. तेथे अर्भका तुझा पाड किमर्थ आदी मिरविसी कोड. महासविता तप्त उजेड खद्यो ताते मिरवेना. वीरभद्र म्हणे तू काय करीसी मरण काळी फाटा फुटला तुझसी. आता शनेशी भूमिपाशी नव्हताशी ऐसे करीन. अरे तव ग्रीवेते काळपाश आधीच पावले आयुष्य नाश. म्हणून मूर्खा तुसे हौस ये वादा स्फुरलासी. ऐसे म्हणून वीरभद्राने गुणी संजिले अस्त्रविंदान. म्हणे भ्रष्टा सावधान राममंत्र जल्पिका. मच्छिंद्र म्हणे राममंत्र तू ते वाटला अपवित्र. परी तेनेची सुखी पंचवक्र दुःखलेशी मुकलासे. अरे राममंत्रे वाल्या तरला ते नाम तारील आताची मजला. परी सावध तू होई का वहिला राममंत्रा वेगळा. ऐसे म्हणून कक्षे जोळी विलोकुनी भस्म करी कवळी. मग शस्त्रास्त्री तेने काळी वज्रस्थापना जल्पत असे. पूर्ण प्रयोग धालुनी धाटी भोवती फिरवी भस्मची मोठी. तेने करुनी वज्रदाटी दाही दिशा मिरवितसे. आणिक करी कवळुनी भस्म यासी विलोकी योगद्रुम. तो वीरभद्रे सायके परम निर्वाण बाण सोडिला. तो बाण येता की गाटत दृष्टी पाहे मच्छिंद्रनाथ. मग आपुले मानी मनात बाण आहे तृणासम. ऐसे म्हणून स्तब्ध दृष्टी उभा करी कवळुनी भस्मची मोठी. तो बाण नभा पोटी संचरुनी उतरसे. मच्छिंद्रे नाथा ते लक्षून खाली उतरतसे घ्यावया प्राण. तो सबळ बळे वज्र येऊन प्रहारा करीते पै झाले. तरी ते वज्र वरिष्ठ आदळताची बाण झाला पिष्ट. ते पाहुनी वीरभद्र वरिष्ठ परमचित्ती शोभला. मग शक्ती अस्त्र दैदिप्यमान योजित झाला रुद्रनंदन. सज्ज करुनी सायक संधान साधूनिया प्रेरिले. सवेची काढूनी दुसरा बाण नागास्त्र तयावरी स्थापून. तोही चुंबित पावला गगन पाठोपाठ शक्तीच्या. परीती शक्ती बलाढ्य बहुत स्वर्गी मिरवे शब्द करीत. ऐकता शब्द भयभीत सकळमही झाली असे. दिग्गज पळती रानोरान शेष न ठेवी आपुले मान. वराह पाहुनी अति निर्वाण दंताने मही सरसावी. कुर्म करीतसे सबळपृष्टी पाहुल पातले देव विमान दाटी. तेही पाहुनी कपाट पोटी
संचरुनी पळताती. देव विमानी हडबड, पाहुनी उडगुन पळती पाड, सोडून आपले कार्य उघड, नभा माझी सरळले. देव मानव दक्ष दैत्य, म्हणती पावला प्रळय मृत्य, की शक्ती नोहे प्रळय समस्त, मही बुडवील वाटत असे. सबळ बलिष्ठ ती मही कांपत, तेने नगकड्यांची खांचणी होत. माय लेख चुकुनी निश्चित, रुदन करीती हंबरडे. सहस्त्र विंजूचा कडकडाट, दावनी शब्द निवार लोट. नभोमंडळ पाहुनी नीट, शक्ती भेदिली वज्राते. तेने वज्र अतिशीन, होऊनी पडले गगनाहून. पुढे मच्छिंद्राच्या लक्षुनी प्राण हरावया येत असे. यावरी नागास्त्र निःशक्त, ते पाहुनी मच्छिंद्रनाथ त्वरेस कवळुनी भस्म चिमुटीत रुद्रास्त्र प्रेरित असे. त्या सवेची योजुनी खगेंद्र अस्त्रात पाठोपाठी प्रेरित. परी रुद्रास्त्र झाले व्यक्त, रुद्र एकादश प्रतापी. एकादश रुद्र चूडामणी, शक्ती ते तल्लीन करी कवळुनी. तेने हस्तपाद मूर्धनी, क्षीण होऊनी पडी येली. शक्ती पडता खंचुनी मही, रुद मिरवले अदृश्य देही. येरीकडे खगेंद्र अही अस्त्र अस्त्रा भक्षित असे. तेने नागास्त्र त्वरित, अदृश्य झाले युद्धरहित. यावरी अस्त्र विनतासूत, तेही झाले अदृश्य. यावरी वीरभद्र प्रतापतरणी, वातास्त्र प्रेरिता झाला गगनी. ते मच्छिंद्रनाथ विलोकुनी, पर्वतास्त्र सोडित असे. तेने कोंडीला अवघा वात, मग वज्रास्त्र प्रेरी महारुद्रसूत. तेने करुनी चूर्ण पर्वत, अदृश्यपणी मिरवला. या परी प्रतापी वीरभद्र त्वरित, प्रेरिता झाला अग्न्यस्त्र. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ जलदास्त्र प्रेरित असे. तेने सकळ अग्नी विजवून, करीते झाले अदृश्य गमन. यावेळी वीरभद्र कामास्त्र सोडून, कामव्यथा योजित असे. त्यावरी विरक्त नाथ मच्छिंद्र प्रेरित झाला रत्यस्त्र. तेने करुनी काम पळत, सुख पावला रतिसंगे. यावेळी वीरभद्र दक्ष प्रेरिता झाला महोरगास्त्र. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ संजीवनी प्रेरित असे. वीरभद्र तो वैश्वानर प्रेरिता झाला दानवास्त्र. मच्छिंद्रनाथ अतितत्पर देवास्त्र प्रेरित असे. मग अस्त्रेती बळवंत, देव दानव प्रकटले अमित. ते पाहुनिया उभयंता ते स्वग्रीवा तुकाविती. परस्परे धन्य वदोनी हृदय करीती मान. गद्दोनी हास्यवचन, एकमेका बोलती. वीरभद्रे म्हणे सकळ मही, वीर जिंकिले भद्रयुधे प्रवाही. परी मच्छिंद्रा तुझ समान ये देही, देखला नाही कोणीच. मच्छिंद्र म्हणे वरदहस्त, पुढे पहा भद्रजात. येरी म्हणे अविनाशवंत, गुरु आहे माझा की. वीरभद्र तुकावुनी मान, म्हणे गुरु तुझा आहे प्राज्ञ, आणि तूही त्यात अससी धन्य. प्राज्ञिकवंत सद्देशा, ऐसे देवास्त्र युद्ध प्रयुक्त. दानव करुणी सकळ शांत, अदृश्यपणी स्वस्थानात जाऊनिया पोचले. यावरी वीरभद्र ब्रह्मास्त्र प्रेरित झाला अतिपवित्र. ते पाहुण्या वरदपात्र, विंध्यस्त्र प्रेरित असे. ते प्रकटता चतुर्भुज मूर्ती, विधी लागे चरणाप्रती. यावरी कार्तिकास्त्र भद्रजाती, सोडिता झाला तत्क्षणी. ते पाहुनिया दत्त वरद पाणी, स्त्री अस्त्र सोडित गगनी. ते बोलता लावण्य खानी, स्वामी लागी विहिलाताती. तेने करुणी कार्तिकास्त्र, तत्क्षणी झाले शांत. यावरी भद्र तो कालास्त्र प्रेरित झाला तत्क्षणी. ते पाहुनिया मच्छिंद्रनाथ, माया प्रळयी प्रेरिले अस्त्र. तेने काळ भक्षुनी पवित्र, पंचतत्व कवळीत असे. ते पाहुनी सकळ देव, करीते झाले मच्छिंद्रस्तव. म्हणती महाराजा युगभाव, सकळ नाश पावले की. म्हणती महाराजा कलिभाग, पुढे आहेत अनंत युग. तो आजी तुम्ही सकळ याग, विनाशरूपी पाहता की. तरी आता कृपा करून, माया प्रळय घ्या उरून. मग देववाणी श्रवणी ऐकून, वासनिक अस्त्र प्रेरित असे. तेने माया प्रळय हरला, माया उत्पत्ती प्रयोग राहिला. मग सकळ विमाने उतरुनी महिला, देव नमिती मच्छिंद्रा. ब्रह्मा विष्णू आणि रुद्र स्तवने केला शांत मच्छिंद्र. मग सन्निध बोलावुनी, वीरभद्र करी कर ओपिती. म्हणती कवी नारायण मच्छिंद्रनाथ, तरी आपण वाढवावी सदैव प्रीत. ऐसे वीरभद्रा ते सांगुनी समस्त,
प्रेमे प्रीती वाढविती. यावरी बोले भद्र प्रसन्न होऊन, की मच्छिंद्राची कामना कोण, ती मीच पूर्ण करीन, वरद चित्ते करून या. धन्य आहे मच्छिंद्रनाथ, युद्धी कुशल प्रतापवंत. धन्य श्री गुरु मिळाला त्याते, प्रतापवंत आगळा तो. मज समान युद्ध नेमी, पातल यासी युद्धभूमी. परीन देखो युद्ध संगमी, मच्छिंद्रा समान पुरुषार्थ. म्या पूर्वी रावण बळी भांडोन, सुखे देववीर रणी आणून. किन्नर गंधर्व थकीत जान, नाही पुढे ठेले मम युद्धी. कल्पात भैरव माते नाम, देत झाले सुरासुर उत्तम. माझे जिंकावया युद्धकर्म, मिळाला नाही कोणीच. परी आजी खातरी कृताकृत्य, केली असे मच्छिंद्रनाथे. मग करी कवळुनी हृदयाते, धरीला झाला सप्रेम. म्हणे महाराजा योगद्रुमा, वेदक कामना असेल तुम्हा. तरी ती सांगुनी रुद्रोत्तमा, वरद सुखा पळहुडवी. येरी म्हणे बा महाराजा, एक अर्थ तू करुनी माझा. परी त्याते फळ देऊनी ओझा, लोकापकारी मिरवावे. जैसे एक वायूचे अधीन यथार्थ, वर्षाकाळी मेघवर्ष जलाते. तेने तुष्ट होय शितीत, चराचर अवघेही. तन्याये कामना चित्ती, विकार सांडी वरली माती. तरी कार्यगंधाच्या बैसोनी अर्थी, लोकोपकारी मिरवावे. तरी तो अर्थ म्हणाल कोण, महाराजा करा श्रवण. म्या कामनी वरिला विद्याकाम, साबरी विद्या महाराजा. तरी त्या मंत्र बोला समान, आपण वही वाटाये देही धर्म. त्वरे जाऊनी जगाचा काम, मंत्रापाठी पुरवावा. एवं वर ओपुनी माते, लोट लोटवा कृपा सरिते. मग अवश्य म्हणे मच्छिंद्राते, कार्य सहसा करीन मी. ऐसे बोलून वरद युक्ती करतळा देत प्रसन्न चित्ती. यावरी सकळ देव बोलती, प्रसन्न होऊनी तयाते. मनती वीरभद्र दिदलावर, तया साह्य असो आम्ही समग्र. मंत्रापोटी कार्य थोर, आम्ही करू सहसाही. ऐसे बोलून वरद युक्ती. मग मच्छिंद्र म्हणे नमस्कार सर्वाप्रती. रुद्र ब्रह्मा चक्रवर्ती, भावे करुनी नमियेला. विष्णुपदी ओपिता मौळी, तोही त्याते कृपे न्याहाळी. परम प्रेमे हृदय कमळी, धरिता झाला स्नेहाळ तो. म्हणे वत्सा पूर्ण कोठी, जेथे पडतात जीव संकटी. माझे स्मरण करिता ओठी, दृश्य होईन त्या ठाया. दृश्य होता संकट राशी, निवारीन मी निश्चयेशी. मग अचक्र अस्त्र देऊनी त्यासी, तुष्ट मानसी केला तो. यापरी नंदीश उमानाथ, तोही प्रसन्न होऊनी त्याते. प्रेमे कवळुनी हृदयाते, त्रिशूळास्त्र ओपित असे. यापरी नाभितनया नमिता, तोही वदे प्रसन्न चित्ता. शापादपी सविता, संजोगिले तयासी. जे वाणीने निघे अक्षर, ते होय साचोकार. शुभाशुभ कर्मावर, फळे पावती गोमटी. ऐसे वधुनी विधिराज, तुष्ट केला तपोभुज. यापरी शक्र नमिओज, तोही वर ओपित असे. मग वज्रास्त्र का पूर्ण, त्याते दिदले कृपा करून. मग अस्त्रमंत्र सांगून, वज्रहस्त ओपिला. यावरी नमिता देव कुबेर, तोही होऊन उदार. सिद्धिमंत्र देऊनी समग्र, दासी केला तयाच्या. यावरी वरून भावे नमिता, तोही प्रसन्न होऊनी चित्ता. आपास्त्र मंत्र बोगता, केला असे त्वरेने. त्या मंत्राचा होता पाठ, आपोआप धरते नीर उठे. सकळ सरिता लोट, दिशे दिशे मिरविती. यापरी नमिता द्विमूर्धनी, तोही आल्हादे चित्त कामनी. वर दिदला मंत्र अग्नी, स्मरण होता प्रकटावे. यापरी नमिता देवी अश्विनी, तोही देत मंत्र मोहनी. असो सर्व देवी वरदपानी, एक एकांनी ओपिला. मग आपुलाले आसन योजून, सिद्ध करीते झाले गमना. यावरी मच्छिंद्र कर जोडून, विनिवितसे सकळिका. म्हणे महाराजा स्वर्गवासी, मादे कामना वेदरी जीवासी. की मनकर्णिका स्नान मानवासी, आदर चित्ती वाटत असे. तरी माते करावया स्नान, न्याल जरी कृपे करून. तरी येऊनिया कामना पूर्ण, करीना आपली महाराजा. ऐसे ऐकून वचनयुक्ती, सबळ प्रसन्न झाले चित्ती. मग स्वय विमानी वाहुनी श्रीपती, घेऊन या चालेला. विमान याने आपुले बहुत, त्वरे पातले वैकुंठनाथ. मग आपुले आसनी मच्छिंद्रनाथ, नेऊन या बैसविला. आसनी शयनी भोजनी एकत्र
पनी वर्ते चक्रपाणी सकळ देव पातले स्वस्थानी मच्छिंद्र वैकुंठी राहिला. मग नित्य मनकर्णिकेचे स्नान मच्छिंद्रनाथ येत करून यावरी पूर्ण समाधी कारण पाहू येसे वाटत असे. मग विष्णुसी म्हणे मच्छिंद्रनाथ मेरू पठार दाविजे माते म्या समाधी घेतली पूर्वजन्मात तया गोचर करावे अवश्य म्हणून नारायण मेरू पाठारी केले गमन. मग दाही समाधी दृष्टी पाहून संतुष्ट झाला मानसी. 9 नारायणांच्या समाधी 9 10वी समाधी वासुदेव ऐसा पाहुनी मनोभाव पुन्हा येत वैकुंठी. असो 1 संवत्सर वैकुंठनाथ ठेविता झाला प्रीतिवंत. मग पाचारुनी उमाकांत नेता झाला कैलासी. तेथेही 1 संवत्सरपर्यंत राहत झाला मच्छिंद्रनाथ. स्थितिवृत्ती स्नेह बहुत वाढविले शिवाचे. यावरी कोण एके दिवशी इंद्र येऊनी कैलासासी भावे नमनी महादेवासी मच्छिंद्रनाथा नेतसे. यावरी 3 मास अमरावती राहता झाला योगपती. तेथेही अत्यंत वाढवूनी प्रीती निरोपाते मागतसे. तो विधीने नारद पाठवून नेले सत्यलोका कारण तेथेही षण्मास राहून विधिराज तोषविला. यापरी सकळ देव येऊनी तेथ घेऊनी जाती मच्छिंद्रनाथ. एक दिन करुणी तीर्थ सकळ देवांसी तोषविले. सुरगुण गंधर्व किन्नर यक्ष पितर गणादी अर्यमा दक्ष सकळ करुणी प्रीतीने प्रत्यक्ष तोची एक मिळवला. असो 7 वर्षेपर्यंत स्वर्गी राहिला मच्छिंद्रनाथ. सकळांचा गौरव करुणी घेऊनी अतीत पुसुनिया निघतसे. मग सकळ घेऊनी स्वर्गवासी बोळविती मच्छिंद्रासी विमानी वाहुनी मृत्युलोकासी आणुनिया घातले. असो देव गेले स्वस्थानासी येरीकडे मच्छिंद्र पृथ्वीसी पुन्हा चालिला तीर्थाटनासी करावया अत्यादरे. भ्रमण करिता शुद्ध महिसी जाता झाला केकडा देशी. ते परम स्थान पश्चिम देशी वज्रवन पाहिले. तव त्या ठाई वज्र भगवती महादैवत प्रतापशक्ती भावे नमुनी अंबिका मूर्ती तीर्थ स्नान करीतसे. तेथे 360 कुंडे असती परी उष्णोदके भरली असती. ते पाहुनी परमचित्ती आश्चर्यात्ते मानितसे. आश्चर्य मनात योजून करीत की उष्णोदके कुंडे भरीत तरी तयाची राहणी पुसून कोणास आपण कुंडे निर्मावी. निर्मुने ये परी सर्वाहून परमागळे उष्णोदक जीवन. मग सकळ तीर्थात करुनी स्नान भगवती ठाया पातला. पाचारुनी तीर्थाच्या पुजाऱ्यासी वृत्तांत पुसिला उष्णोदकासी. विचारता सांगे त्यासी उष्णोदक कारण ते म्हणे पूर्वी वसिष्ठ यज्ञ केला तेव्हा सकळ देव पातले स्नानाला. त्यांनी निर्मुनी उष्णोदकाला कुंडे केली आपुलाली. उष्णोदकी स्नानाकरिता तात्कालीन निर्मित झाले सकळीक. आपुली नामे अलौकिक कुंडा लागी ठेविली. 12 वरुषे 12 दिवस समस्त राहिले त्या ठायास. यज्ञ पावलिया पूर्णतेस सकळ गेले स्वस्थाना. ती कुंडे अद्यापपर्यंत स्थानोस्थानी आहेत. ऐसे ऐकुनी मच्छिंद्रनाथ म्हणे योजिले करावे. मग सरस्वती सरिता पात्री जी उंचवट जागा तया क्षेत्री पाहुनी वाटिका पवित्र नेत्री वरुण मंत्र जल्पत असे. आपास्त्र मंत्र उच्चारक पूर्ण होताची प्रविष्ट झाले जीवन. भगवतीचे उदक काढून अग्निमंत्र जल्पत असे. अग्निमंत्र उच्चार होता प्रवाही लागला हुताशन तत्वता. तेने करुनी हुताशन तप्ता पावती झाली ते समयी. शिववरद करी त्रिशूळ होती तो बुडा कडोनी टाकीला मही माथी. तेने करुनी जीवन तप्त कुंडाप्रती मही लागी विराजले. भोगावतीचे उत्तम उदक प्रकट होता अलौकिक. आपण स्नान करोनी शुचिका करी भगवती माते ते. भोगावतीचे उत्तम जीवन अंबिके प्रति होता स्नान. मग ती मच्छिंद्रा येऊ प्रत्यक्ष होऊन बोलती झाली सम्यक. म्हणे जीवलगा मच्छिंद्रनाथा धन्य तू प्रतापवंता. भोगावती जीवनाते माते स्नान घातेले योगींद्रा. तरी येथे 1 मास वस्तीस वसावे सावकाश. मग बोळविनी स्वस्थ चित्तास तुझ लागी पुढारा. अवश्य म्हणून मच्छिंद्रनाथ राहता झाला मास तेथ. मग रुचल्या अर्थी बोले देवी ते बोलुनी काळ क्रमितसे. यावरी कोणे एके दिवशी मच्छिंद्र म्हणे अंबिकेसी वज्रा लागी नाम तुझसी काय म्हणून सांगा हे. माता म्हणे तपोधना वसिष्ठ करिता जाहला हवना. ते शक्र पातला स्थाना
या लागी महाराजा. तव सभास्थानी सकळ ऋषी बैसले होते महातापसी. तो इंद्रपातला देवकटकेसी सभास्थानी बैसावया. सभेत येता नाथ उत्पातन दिदले नाही त्याते. म्हणून शोभे अमरनाथ वज्रा लागी प्रेरित असे. ते पाहुन या दाशरथी राम शक्ती मंत्रे दर्भू मंत्रू. सोडिता झाला वज्रा कारण बहु तातडी लगबगे. मग त्या दर्भी मंत्रप्रयुक्ती मी प्रकट झाले महाभगवती. वज्र गिळूनी उदर आहती करीती झाले ते समयी. यावरी शक्रे राम तो बोलून पूर्ण केला समाधान. मग श्रीरामाचे स्तवन करून वज्र पुन्हा मागितले. मग तो प्रसन्न होऊन चित्ती वज्र दिदले मागुती. मग सकळ ऋषी देवी मजप्रती नाव ऐसे स्थापिले. यज्ञ झाला समाप्ती सकळ गेले स्नानाप्रती. परी श्रीरामे येऊनी ते शिती माते स्थापिले अद्यापी. ती भोगावती येथे श्रेष्ठा माझी केली प्राणप्रतिष्ठा. ते भोगावतीचे उदक श्रेष्ठा मिळाले होते मज लागी. किंवा आता तुझे हाती स्नाना पावली भोगावती. परी रामाहुनी कृपामूर्ती तुवा अधिक केले बा. रामे नानिक शीतोदके तुवा नानिले उष्णोदके. अनेक अखंडित पुण्यश्लोके भोगावती दिदली त्वा. असो ऐशी संवादयुक्ती झाल्या अंती त्या उभयंती. उपरी मासाची झाली भरती नाथ पुसुनी निघाला. उत्तर देशी करिता गमन. अयोध्ये जातात तपोधन. द्वारावती तीर्थ करून अयोध्येसी पातला. ती कथा बहु सुरस होईल ती स्वीकारा पुढील अध्यायास. धुंडीसूत नरहरिवंश मालू सांगे गुरुकृपे. स्वस्ती श्री भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य मागार. सदा परिसोत भाविक चतुर सप्तमोध्याय गोडहा. श्रीकृष्णापर्णमस्तु श्री दत्तात्रेयापर्णमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 7 ओव्या 173. नवनाथ भक्तिसार सप्तमोध्याय समाप्त.